ए चंपे, हा मी काय म्हणतो, काय आवरलं चल चालला रानामध्ये. कुठं रानात मग आता घरात काय करते मला काय आवरसपर्यंत दमगीर आहे की नाही हा? तू? साऱ्या सकाळची आवडतीच आहे ना. आता वाजले झालं किती? ना. आता 12 वाजले. 12. आता उशीर नाही होत का तुम्हाला? आता नाही उशीर होत का? हा ते म्हातारं कुठे गेले? म्हातारा गेला असेल कुठे असं हा? कुठं तरी हा त्याला खायला गेलं का? नाही दिलं मग सकाळी 2 भाकरी बिकरी चुरून बिरून खाल्ल्यात आलंच. आला अरे कुठे गेलता? सकाळचं जेवण नाही नाही, गेलता कुठे तू? गावात गेलो होतो. काय काम राहत गावात? इकडं राखात जोकात करायचं, देतो सोडून गावात येतो. हा अरे तुझी बायको सकाळी चहा जाय ना मला. का बरं? मी किती वेळा भांडी आपटले तरी जाय ना ती. काय रे? 2 भाकरी चुरून खाल्ल्यात, एक शिळी दिली, एक काय ताजी खोटं दिली. बोलतो रे? शिळी भाकर दिली ती आणि चावण एक ताजी पण दिली ना. काय ताजी दिली? शेळी भाकर का बरं दिली त्याला? हा आता उरली अगं, उरती तर ताजी दिली ताजी ना. भाकर द्यायची. एक दिली की मग 2 खाल्ल्या त्यांनी चुरून. तू असं इकडे तिकडे रोका तुला काय सांगत? हा थोडं हात पाय मोकळे करायला गेलो होतो बाहेर. इकडे जिरवलं तुला काय जिरवायची ती? हा लोक आहे दार येतो आमची चौघाला निघाला का तू? पण आता आहे ना हा? ताजी भाकर थोडी करायला मलाही भूक लागेली. सकाळ आता आम्ही राहणार चाललोय. सकाळ- असेल ते टोपल्यात काय सकाळ सकाळ कुठे हो, गेलेलं तेवढं करू जरा. त्यांना अगोदर हा? कुठे गेलेलं सकाळ सकाळ तो मग राहत गेलतो. सकाळ सकाळ अरे, गावात मला काय काम हाताने असतं? करावं तुला लागून राहिलं. तुला घरामध्ये इडाचा पोळा आणले सगळे आणले काय काम आहे तो गावात नाही, जायचं? नाही. मला हाताने भाकरी करावं लागून का बरं राहिलं. लागू काय राहिलं? करतो ती करते का? काय ताज्या करते का? मग- शिळ्या भाकरी नाही देते नाही मला. खाल्ल्याशिवाय तुम्ही तुमच्या पायावर उभे आहे का? हा शिळ्या भाकरी देते चिळ्या. चव सांडायला हे निघाला बा. याच्या जवळ सांगतो त्याच्याजवळ तर तू त्याजवळ काय मांडला? काय मांडला तू? अरे मग तुझी बायको हा? तशीच माझे हाल करून राहिली. नाही घालवा, अजून काय घालवायची ती इज्जत घालवा, ठीक आहे? हा. खुश राहा. तू लक्ष देतो का घरात? काय लक्षात ठेव? मी म्हणजे घरात आहे पाहू काय? बाप जेवताना पाहिलं का तू काय काही कोणती भाकर देते का काय? रात्रीची आंबेल भाजी दिली मला ती. आम्ही जेवत आहे तू कुठे जातो? हा? हा? तुला येता येत नाही का आमच्या बरोबर जेवायला? येऊन जाऊन गावात गावात अहो, बस. काय गावाकडे आवाज येतो तुला? दोघ जण जेवायच्या मोठं मोठं मधीत आणि हा बघ बाक्यान- नाही बा आमच्या ते जेवायला तू काय? नवरा बायको मध्ये अरे काय तुला तरी पटायला पाहिजे. रात्री काय झोपत बोलतो? सारखं क्वाक क्वाक हो. हा? धड आम्हाला दोघाला झोप येऊन मध्येच देते. पाणी हा? मागणं, पाणी अरे दिलं. काय नाटकी करून राहिला तू हा, या वयात? हा? जर जाऊ दे, तुम्हाला जायचं बोलून तर काही आता- फायदा नाही, रोज तोंड आता आहे वाजवून. का नाही ताजी भाकर? आहे भाकर काय वय आहे. आम्ही चालले रानामध्ये. ताजी एक शिडी जास्त जेवाय. ताजी ठेवलेली आहे, ए, सहा पटक्या त्याला भाकरी ताजीच ठेवलेली आहे, समजलं? आणि ताट धुवून ठेवा, जास्त भांडी काढू नका. मी पाहतो चाल. बघितलं, म्हातारा खाऊन सारखा चहा पितो आणि रात्रभर मुताला पळवतो बाहेर. हा? ए चालला खाय प्यायला दे. काय ला घरातून निघून गेले पण काय ते शेळी भाकर सुद्धा नाही ठेवली, काय नाही. ती भाकरी सुद्धा सगळे घेऊन गेले. काय त्यात पत्ता नाही घरामध्ये. आता कधी चूल पेटितो आणि भाकरी बिकरी करतो. आता कधी एक भाकर करावाच लागेल आपल्याला. हिनं मला माहिती ही सून इतकी टुकार सून आहे का हा म्हातारा कधी मरल याची वाट पाहू राहिली. जाऊ दे, आता सरपण आणतो बाहेरून, करतो भाकरी. वरल्या माळ्यामध्ये गेले वाटतं, काहीच नाही ठेवली, कालवण भाकर नाही, काही नाही. कनी आता आहे ना ते जावायलाच फोन करतो. जावायला फोन करून बोलून घेतो त्या पुरीला जावायला, काहीतरी करावं लागेल. आता फोन नंबर आहे पण आता कनी मग आता इकडे कोणी रस्त्यानं काही आता भेटला एखादा तर लावून घ्यावा लागेल फोन. आहे नंबर आहे पाहुण्याचा. अय भाऊ कनी एवढा नंबर लाव रे. लावायचा आहे का? हा लाव बरं तुझ्या हातानं. कोणता वरचा का? हा वरचा लावायचा. गंगाराम. हॅलो. ओ कुठे आहे जावई? अहो लय अर्जंट काम होतं, इकडे येऊन जा. इकडे आले का तुम्हाला सांगतो या इकडं माझे लय हाल चालले. नाही नाही पुरीला नका आणू, तुम्ही एकटेच या. पुरीला तिला नका आणू, नंतर आणा. बरं लागलं तर ते दोघं आलं, तिला जर आणलं तर गोंधळ होईल. नंतर या तिला घेऊन या. बरं चालेल ठीक आहे, तिला घेऊन या. या दोघं या. मग जाऊ द्या, ती भेटून जाईल मला. चालेल ठीक आहे, या लवकर या.
अरे कधी येते चला येऊ का? हा बरोबर झालं भाऊ धन्यवाद. आता कधी येते जावं ते तिला फोन करून लय टाइम झाला अजून याय नाही कशाला बोलायला सगळं तुझ्या पप्पाने? काय माहिती असेल ना काय काम विचारून पाहू ना आता तिथे गेल्यावर समजल. मी काय घरीच आहे. दादा हा. काय बरं बोलवलं एवढं अर्जंट काय झालं? मामा लय टेन्शन मध्ये काय झालं? यार, तुझे वडील तर रडा लागले. काय झालं दादा मला सांगा. मामा काय झालं? हा कोणी काही बोललं का? ती सुनन ते पोरग भाकरी देते नाही येळवर काय करते नाही असं का बरं? चहा नाही मला किती त्रास देते. तुझ्या भावाला ना अक्कल नावाची चीज नाही बघ. बोलवा बरं त्याला. हा त्याला बोलवा. हा बोल बरं काय म्हणते? बोललो ना त्याला मी सांगते ना काय बोलायचंय ते. अगं पण बघते ना एवढं मी. कसं कळत नाही. नाही त्याला वेगळं काढून देऊ त्याला इथं ठेवायचंच नाही. हा इथं ठेवायचं नाही. नाही आपण घेऊन जाऊ नाही तर आपण इथं हा राहू. मग त्याच्यापेक्षा एक काम कर ना काय? आपण मामांना घरी घेऊन जाऊ आपल्या घरी राहू दे ना. चला तुम्ही माझ्याकडे एक आमच्याकडे काम करा इथं कशाला राहताय? भाऊ पण नाव ठेवतील कशाला जावई. ठेवतील? अहो, मामा नावं ठेवणार तोंड आहे त्यांची पण कोण आहे का सांभाळायला? आज तुम्ही असं उपाशी तापाशी मेला आम्हाला काय करणार रे? आम्ही एकतर तिकडे कोसाला आणि ठेवलं तर ठेवू द्या. आम्ही काही लोकांच्या घरी नाही घेऊन चाललोय माझ्याच घरी घेऊन चाललोय. चला थोड्या दिवस 15 दिवस चालेल ना. 15 दिवस नाही नाही चला हो आता कुठे दादा. गेला पोरगा तुमचा? गेले दोघ जण भाकरी नाही काही नाही सकाळचं तसाच येऊ तुम्हाला मी बनवून देऊ का काहीतरी पटकन? नाही एक काम करा आता बनवायचा लापडा नको करू. मी आहे ना तुझ्या भावाशी बोलतो. हा त्याला इथंच घेऊन हा घेऊन आणि आहे ना तू तुझ्या वडिलांना घे आपण हॉटेलला नेऊन जेवायला पहिलं घालून मग घरी घेऊन जाऊ. चालेल मग तुम्ही त्याला हा, घेऊन मी या. फोनच लावतो. तिलाही बोलवा पहिले. हा दोघांना बोलवून घेऊ. एवढा त्रास दिला म्हणजे प्रॉपर्टीसाठीच राहता का इथं फक्त? तुम्ही त्यांना अजिबात हे नका करू जवळच नका घेऊ. हॅलो हा बाबराव कुठे आहे? हा का बरं बरं ताबडतोब घरी या बरं आम्ही आलोय जरा घरी. हा दोघं पण आलोय. हा हा या काय बोलले? येतो म्हणलं. या मला बघूच. पण ही चांगलं आहे का? हा ना या वयात आई त्रास देऊ एकुलता एक राहिले. आहे, बिचारा म्हातारा आहे. हा आणि किती कष्ट केलं त्या म्हाताऱ्यानं. आपण घेऊन जाऊ जाऊ द्या. जाऊ दे आपल्याकडे राहील. आपल्याकडे राहील. थोडंच खायला जास्त खाल्लं त्याच्यात काय. पण तुम्हाला आधी नाही सांगता आलं का मग तुम्हाला एवढा त्रास दिलाय? पहिल्या गोष्टी सांगायच्या ना मामा तुम्ही. हो आधी होईल आज सुधारतील उद्या सुधारतील आले बघा या. कधी आले? हे काय आता चालू फोन नाही केला काय नाही. आता काय अचानक येणं केलं आम्ही हा उचलला. हा असंच राहिलाय. घरात लक्ष आहे का त्यांचं कामाला? ए बाई लक्ष आहे माझं. दिसतंय मला किती लक्ष आहे. काय झालं काय? काय झालं तुला एवढंच काय झालं? नको लावू बापाला पार मारून हे पाडी आली मारून टाकायची. म्हणजे काय केलं? त्याला काय केलं? किती त्रास दिला? काहीतरी वाटायला पाहिजे राव तुम्हाला. तब्येत ठेवली का काही अंगावर? दादी त्याला पटत आहे आमच्या कामात आम्ही करतो हे सारखे गावात येणार त्या यायला सगळं जाग्या होईल इडाचा पुढं जाग्या होईल 2 टाइम चहाच आहे जेवायला खावायला आवर 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 नको सांगू. बायकोचा बैल झालेला आहे तू एवढंच मला माहिती. अगं, काय नाही, म्हणायचं आता- तुला? काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणजे दिसते बापाची हालत. तुझा बाप खाल्ल्या पिल्ल्याशिवाय स्वतःच्या पायावरती उभा आहे का मला सांग बघू. हे तुम्ही आरोप प्रत्यारोप करायला इथे आलात का आमच्या अरे, घरी? तुम्ही एवढा दिवस बघा केला का बरं, फोन? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी एवढा दिवस का फोन नाही केला? करायला 2 घास बोटाला नाहीत. मग हंडा भरायला लावायचं होतं ना. एवढं पाणी येत निघते डोळ्यात. कशाला हंडा बरं आम्हाला दिसतं ना डोळ्यांनी. गरम पाणी दिलं तो तुम्हाला गार पाणी दिलं म्हणजे हा इतका 11-12 आंघोळ करतो. अहो वय काय त्यांचं वयामानात ते करते तुम्ही तर नाही करणार ना. गार पाण्यानं आंघोळ आता या थंडीत मरायचं आता का वय झालंय गार पाण्याने कशी आंघोळ करणार? मेला बिला तर आणि प्रत्येक वेळा त्यांची औषध गोळ्या संपली प्रत्येक वेळेला हे घेऊन येतात. अजून काय करायला पैसे पाहिजे मला तुमचे सांगा? नाही जाते त्यांच्यात पैसे नाही हे आणता. बघ, कुठले आज- पैसे? तुम्ही आज काय एका कामं दिवशी करता? गोळ्या बाय. आज बाकीच्या ते बाय. हा हे काय देत नाही. आता आणायला आणि गेले या ते. गोळ्या कशाला खिशात ठेवले? कशाला तो कचरा राहू दे म्हणतो. हा का? हो दादा हा? आता इथं- ते नवीन आणले त्यांनी संपल्या म्हणून हे? ते भाकर आणायला गेले खायला होते. नाही इथं जेवायला घेऊन सुद्धा देते मरू ते का ना? काय? अरे एवढं नाही वागू हे रे. काय होतं मा बाप आहे ना तो बाप आहे ना मी घेऊन जाईल. हा, तू आहे ना घेऊन तू जा, असं घेऊन घेऊन जा जा. ना. घेऊन जा. 4 महिने सांभाळून पाय. 4 महिने नाही मी म्हणजे आयुष्यभर सांभाळा. मग तुला? पण तुम्ही इथं दुसरीकडे राहायचं. भाड्याने घर घ्या आणि भाड्याने राहा. इथं नाही काय? राहायचं. तू कोण माझ्या सांगणार बापाचा मला? माझा ए, तू कोण दादा, सांगणार? ए, एक मिनिट. ए, आवाज खाली कर माझ्या बापाचा आवाज खाली कर. नसेल ना तरी चालेल पण आवाज हे खाली घर कर. आमचं माझ्यावर आहे. आवाज नाही ए, करायचा. माझ्यावर आवाज नाही करायचा. बाय. ती तिला घरी गेली आहे ना? दिल्या घरी तू पण आम्ही दिल्या बहीण भाऊ घरीच आहे. आहे. तू आम्ही दिल्या बहीण घरी. भाऊ आहे. आम्ही बोलू तू आज ऐक, बोलू. तू पण ऐक. बोल, तू काय? पण ऐक. तू पण ऐक. तू पण ऐक पूर्ण. काय? तिच्या याच्याने चालतोय ना दुसरीकडे राहायचं. इथं अजिबात राहायचं नाही. मला नाही चालणार. काय? नाही माझं घर आहे. म्हणजे नाही तर मी इथं माझ्या नवऱ्याला येईल इथंच राहील. म्हणजे तुला काय
तिकडं मी काय रस्त्यावर जाईल काय कसं म्हणजे माझं पण घर आहे, तो हक्क नवरा घेऊन इकडं काय करायची हक्क तू? माझा पण आहे, माझा नवरा हो ती इथंच राहायचं आता. म्हणजे कळलं का तुम्हाला हक्क मागायला आली ही इथे हक्क नाही पाहिजे मला, हा, हे नाही सगळं पाहिजे तुम्हाला. ज्यांचं हेच त्यांना पाहिजे. त्यांनाच भेटणार आहे, नाही फक्त पण- राहणार इथे. अगं सीमा तू तर कशाला भांडणं करते मला सांग. बापामुळे भांडते मी. नाही भांडणं करते म्हणून तू हक्क मागते. इथं हक्काचं राहिलंच नाही ना काय हक्क आता. कशाला मागल मी, राहील सगळं त्यांचंच राहील, फक्त 2 टायमाचं नाही जेवण त्यांचं त्यांना तर कुठं भेटणार. राहिलंय तेव्हा तुम्हाला काय माहिती आहे का काय? ही जमीन बिमीन सगळे आहे ना हा. विकली. तुमचं हा? काहीच हा. नाही. हा. काहीच हे नाही. घर सुद्धा आहे ना 4 दिवसांनी खाली करून द्यायचंय. हा. हा, इथं काय राहिलं नाही सगळे इकला. काय? म्हणजे तुम्ही याच्यासाठीच ए, राहता. दादाड्या. काय येऊ दे केले काय? बापाला आत्ताच सांगते बाप जमीन ओपली काय? या नालायकपणामुळे तुझ्या नालायकपणामुळे जिंकली मी ती हा, जमीन. जमीन. हा या, अजून गोळ्या अरे नालायक तू कमी आहे. काय कोण नालायक आहे? तू नालायक आणि तुझी बायको नालायक आहे. अरे, दोघं नालायक आहे तुम्ही. सांभाळून बोला बघ मामा. बघ समजलं ना? म्हणजे अजून प्रॉपर्टी भेटली नाही, कशात काहीच नाही, तरी आत्ताच हातवारी करून जमीन ओपल्या बोलते. काय? वरकारी जावायला माहिती पोऱ्याला माहिती नाही केलं तो. नाही नाही मग. काय झालं जावई आहे तसं. एक बोलू का खरं ती बोलतं तुम्ही यांना इतका त्रास दिलाय ना मग ती त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा ही जमीन इस्टेट काय कामाची आहे त्यांचे त्यांना 4 रुपये राहतील आणि ते आमच्या पैसे मी राहतील निर्णय ठरवला आम्हाला काहीच नको म्हणून त्यांचं. इकून टाकली. आम्हाला त्यांचं काही पैसा बँकेत टाकून देईल खायला घालणार दुसऱ्या बँकेत टाकले का? किती हा. सांभाळलं, किती आता सांभाळलं. पैसे खाशील का? पैसे पैसे नाही खाशील. हा, पैशावर पैसे काय, सगळं पैसे काय, पैसे हा. काय. म्हणजे इथं राहून आणि बरोबर गेम केलाय बरं का. म्हणजे तुला बरोबर. कारी जावायला जायचं बा? काही जावायला नाही द्यायचं माझ्यासाठी. मला काय नको मला काय कमी नाही त्यांना भरपूर आहे. त्यांच्या आशीर्वाद आहे ना भरपूर आहे माझ्या पैसे समजलं का. तुम्ही आता मग कशाला मग तुमची बायको बोलते की मला हक्क दे म्हणून. चला. मला हक्क ए, नाही बोलले. चला आता मी- आपण मी काय बोलले, मी जाऊन इथंच येऊ. राहणार जा, आहे, जा. मला हक्क नको, फक्त 2 टायमाचं काय? जेवण दिल माझं बाबा. सवय तर सवय. सोडते ना मग. मी वाटलं तर सोड, रस्त्यावर- हक्क सोडलाच मी, मी नको कष्ट मला. करून खाई. माय पोर माय बायको आम्ही. हा, मग आता कष्ट करून खावा पण आता घर मोकळं हो, करून द्या. अहो, आता कष्टच करावं लागणार, कारण सगळ्यांनी दिलं ना, विकलं दिलंय गेलंय. ना. हा, त्याच्यामुळे तुम्हाला कष्टच करावं लागतं. हे बघ चंपे, त्याच्या बापाची होती त्यानं ओपली. आपला काय अधिकार नाही. जाऊ दे जेव्हा ओपी ना आणि जाऊ दे ओपू दे. आपण कष्ट करू घाम गाळू पण आपलं का नाही त्यांनी विचार केला मग. जाऊ दे ना करू दे. तू त्याचा निर्णय तो त्याने घातला स्वतः. अजून तुमच्याकडे चान्स आहे, नीट वागवा, नीट सुधरा. म्हणजे ऐका ना. आता काय जमीन जागा माझं- ओपन आता माझं काय चुक- चालते? माझं मी देईन चुकलं ना असेल. तुम्हाला, Please. का तू कुठून देतो? माझ्या हिश्यातलं थोडं फार देईल तुम्हाला काय- राहिला काय- तर. काय- काय नाही हा? विचारलं तुझ्या द्यायचं सुधारले तर सुधारले सुधारले तर. तर. द्यायचं नाही. दाजीच्या जमिनीतून मला जमीन देते का? मग आता भाऊ येते, थोडं नाही, फार नको द्यावंच बाई. लागेल ना. हो ताई, तुम्ही हे बघा मी तुमच्या बापाकडे माफी मागते. हा, एवढंच आम्हाला, तू त्यांना नीट सांभाळ. ऐका ना मामा, हम्म. मी पाय पडते, प्लीज आम्हाला समजून घ्या, आमचं चुकलं बघा. हे बघ आम्हाला असं सोडू नका हो. मी काय म्हणतो आता तो ओपन ना ओपली बरोबर. आता काय करू आपण आहे ना एखादी गुंठा जागा घेऊ तिकडे घर बांध व्यवस्थित आणि तिकडे राहू व्यवस्थित. हा चला बरोबर बोला बरोबर. तुम्ही. हो. काही जमीन जागा असते पाहिजे काही नाही. आणि तो का पैसा पडेल आणि जाऊ दे राहू दे. आणि जे काय पाहिजे तुम्ही ताई घ्या, हा. आमचं काही म्हणणं नाहीये. सीमा आताशी डोळे उघडले आधीच केलं असतं हे तर काय झालं असतं. बरं का. काही जमिनी विकली नाही ना घर विकलं ना काय काहीच नाही, समजलं सगळं का? तुमचंच आहे. तुमचे डोळे उघडायचे होते आम्हाला म्हणून आम्ही हे असं केलं नाटक. सगळं तुमचं जे, आम्हाला काहीच नको. आमच्याकडे इतकं आहे की आम्हाला दुसऱ्याला दिलं तर आम्ही पूर्ण खाऊ. पण कम से कम त्या बापाचा तरी विचार करा. त्या बापाला 2 घास वेळेला द्या त्याची सेवा करा. अरे हा जन्म गेलेला परत येणार नाही. तू कळलं का जशी जरा काय? स्वतःच्या बापाला जीव लावतील तसं ह्या बापाला जीव लावला ना, सासरा नाही म्हणून बाप म्हणून वागले तुला सगळं काय better. वाटतं लावतच आहे? आपल्याला जास्त चालेल खायला पहिलं त्याला द्यायचं आहे खायला. म्हातारा बाबा आहे तू, हा? किती येत दिवस. होती ना मी, असं काय करताय. काय देत होता शिळी भाकरी त्या म्हाताऱ्याला द्यायची चहा गार झालेला द्यायचा. आता मगाशीच बाई हा? प्रॉपर्टी नाहीये म्हटलं, किती वसकून आले तुम्ही दोघं त्यांच्यावर. मी बोलली ना मला क्षमा करा म्हणून. माझ्याकडे तर सगळं तो आमुळे झालं तो आमुळे. माझं नको. हा, त्याला लगेच जावायला खायला बोलू घेतलं. दादा हा? द्या सोडून, बाई, आता इज्जत राग घालवली. राग द्या सोडून, जाऊ द्या. तुम्ही पण तेवढंच जिम्मेदार आहे, समजलं ना. मी- जास्त माझी खिक तरी मी म्हटलं, सोडून दिला म्हटलं राग. त्याला म्हटलं म्हाताऱ्याला आगाचा साबण दे. हा महिला पण पाठ घसेल नाही. पाहिलं कसं आता हा? आता सगळं निघून आता आलं. डोळे उघडायला लागले. आता भेटतंय ना. आता गप्प बस. आता मागचं पुढचं काही काढू नको. आता नीट राहीन, त्यांना नीट ठेव. आता ठेवील बाई बस व्यवस्थित ठेवील. नीट सांभाळाल ना आता. हा? त्यांची काळजी घ्याल बरं का. आता तुम्ही जेवण करा स्वयंपाक कर काहीतरी आता. मी करते मी लगेच. मटण घेऊन येतो. दाजी थांबा तुम्ही. चला आपण दोघं जाऊ हा. बाजारात मटण घेऊन येऊ. तुम्ही दोघे मस्त पैकी आहे ना काहीतरी तुला बनवा. चावल का? चावल माल नरम पीस आला, चावतील.
तू 2 वर्ष झालं तसं मटण नाही नुसतं एक दिवस आणलं आता तर काय, आता काय? काहीतरी दिलं होतं खळगूट पाणी घालून. तुम्ही आता बस ना, आता बस झालंय. तुम्ही आता घेऊन या नरम मटण घेऊन या त्यांना चावत नाही तर आपण देऊ त्यांना. मांडी आणतो आणा. हा नाही चावला गेलं तर मिक्सर मध्ये दळून देईल माझ्या बापाला. ए बाई तो हाताने तोडू घाल हा, वाटतं. हा. बस. हा, जाय. हा. घेऊन ये पटकन. चला आपण घरातलं बघू. सीमा मस्तपैकी गरम गरम भाकरी बनव हा. आम्ही आलोच. हो हो. चला तुम्ही करा काही नाही नाही तसलं आणा काय का सवय नाही, लावू यायचं. आवाज 2 रुपये आहे का नाही पेत मानवरा जाय. चल चल आलो मामा आम्ही. हा 2 पोते घाल. बरं झालं सुनाला आणि मुलाला धडा शिकवला. हे माझ्या डोक्यातच होतं यांना धडा शिकवायचा काहीतरी तर हे टाळेवर राहतील. चला आता त्यांनी आपण जाऊ आता बाहेर.